कर रहे हो? नमस्कार मित्रांनो, तर आज आपला आहे मुंबई सिरीजचा एपिसोड 2 आणि आज आम्ही जाणार आहे जीवदानीला. तर आपले मित्र सगळे इथे आहेत रेडी आणि आज आपला माया दादा पण आपल्या सोबत आलाय, कारण काल त्याचा बर्थडे होता. तर आज तो पण आमच्यावर येणार आहे जीवदानीला. तर बोला जीवदानी माते की आता राम मंदिर स्टेशनला पोचलोय आणि आता इथून विरारची तिकीट घेणार आणि मग त्याच्यानंतर उतरणार विरारला. बाय, आपल्याला इथं ब्लॉगर भेटलंय. बाय, आयफोन दे, आयफोन दे. आता पहिल्यांदा ना आम्ही इथून बोरिवलीला जाणार आहे. बोरिवलीवरनं ट्रेन चेंज करून विरार घेणार आहे. काय झालं माहिती आहे, आता ट्रेनमध्ये बोरिवली स्टेशन आलं आणि आम्ही आमचं बोलत बसलेलो. तर बोलता बोलता तिथं ट्रेन थांबली. बोललं जात का नाही जात नाही. नंतर बघितलं तर बोरिवली स्टेशन आलं. आता आपण पोचलो बोरिवली स्टेशनला. आता इथून आपण विरार ट्रेन पकडणार आणि मग तिकडून डायरेक्ट. आणि आपल्यावर ना आज नवीन मेंबर पण आला आहे, आयुष. तुम्हाला तर माहिती आहे आपल्यावर हा असतो पण कधी ब्लॉगमध्ये नसतो. आणि ह्याला कधी पण आम्ही बोलवलं ना खेळायला तर भाई खेळायला पण नाही टायमावरती. हे मॅटर हो जाएगा. खेळायला तर येतच नाही. त्याच्यानंतर आपलं हे पण नाही, ह्याच्यासाठी पण नाही काय बोलतात त्याच्यासाठी. कुठे फिरायला जातो आम्ही, ब्लॉग एवढे बनवतो तर ब्लॉगमध्ये तर आहे का पण ब्लॉगमध्ये एका पण ब्लॉगमध्ये येत नाही भैया. आता कालच्या डीमार्ट ब्लॉगमध्ये आलाय. डीमार्ट ब्लॉग बघितला नसेल तर डीमार्ट ब्लॉग बघा तुम्ही जाऊन, आपल्या चॅनलवरती भेटेल तुम्हाला. अजून आम्ही म्हणजे तिकडे जिथे ट्रेन भेटते आपल्याला विरारला तिथे अजून पोहोचलो नाही. आणि आपला गाण्या भाऊ अजून आत्ताच थकला इकडे. अरे काय थकलो नाही, मी फक्त बसलो. हे लोक मागे हळूहळू चालतात आपलं, म्हणून मी बसलो. आणि हा आपला तोपा मॅन एका पण ब्लॉग मध्ये येणार नाही बाई. तोपा मॅन हा होता आहे रे बाबा. अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर आपण पोहोचलो विरारला. आता इथं डिस्कस चालली आहे की कसं जायचं आहे आपल्याला. आता काय बोलणार का नाही, आता चाललोय. या साईडला जी गर्दी आहे ना त्याला तोड नाही. या साईडला खूप गर्दी असते. विरार पॅट म्हणलं का लई गर्दी.
उतरायला पण जरा आम्हाला प्रॉब्लेम झाला. शूट तर करत नाही शकत त्याच्या गर्दीमध्ये, पण ठीक आहे, हीच एक्सपिरियन्स असते, मजा असते की गर्दीमध्ये आपण कसं ट्रॅव्हल करतो. बनकरच्या गोंड्या. किती रुपये झाले? किती रुपये झाले? 80 रुपये झाले भावांनो. तुमचे किती झाले? 80 रुपये झाले. मजा आली बघा. तर फायनली आता पोचलोय. रिक्षाचे 80 रुपये आणि आपले ट्रेनचे 20 रुपये, म्हणजे तुम्हाला 100 रुपये राहणार टोटल, म्हणजे सगळ्यांचे मिळून जर मित्र असले तर. आणि फायनली आपण मंदिरात पोचलो, म्हणजे आता चढायला घेणार आहे आपण. बघा तुम्ही आपल्याला सांग काय बोलत होता? मी बोलतोय की आम्ही अलिबागला कनकेश्वर मंदिरमध्ये गेलेलो. त्यापेक्षा हाईट कमी आहे मंदिराची, पण सीडी चालताना कळेल की किती दम लागतोय, किती फिट आहेत आम्ही वरती जायला. आपला गण्या तेरा आयकॉनिक पोस्ट तो देवाला सलाम ठोकने वाला. तर आता आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण चालले वरती सीडी चढायला. आणि खूप मस्त आहे मंदिर. मी पहिल्यांदा पण आलेलो, पण पहिल्यांदा आलेलो तर जरासं हे जुनं होतं. आता एकदम मस्त नवीन एकदम केलं लोकांनी. 30 पायऱ्या झाल्या, 130 पायऱ्या. कणकेश्वरची आठवण आली ना? कणकेश्वरची आठवण पण आली आणि मजा पण येते चढायला. मस्त आहे, विषय नाही, पण थकलोय. आत्ताच किती पायऱ्या? 210 पायऱ्या झाल्या. गाण्या फुल जोश मध्ये चढतोय आपला. आता पळतात आहे, नंतर हळूहळू चालणार. तर शिवांश पहिल्यांदा पण आलाय या मंदिरामध्ये, तर त्याला विचारू आता परत आल्यावर त्याला कसं वाटतंय. मैं पिछले 10 साल से आ रहा हूँ, मेरे को 11वां साल है, मैं बहुत बार आ चुका हूँ. इनके रिव्यू एवढ्या वरती आता 290 पायऱ्या झाल्यात आणि आपले दादा आणि वहिनी तिकडे थांबलेत मागे. रिव्ह्यू काय बोलायचं? काय झालं वहिनी? वहिनीच्या साईड आली हवा, चालायला होत नाही. चल चल.
पायरे? अभी इधर लिखा नहीं है पर 600 हो गए रहेंगे आसपास. भाई 600 पायऱ्यात चढले आत्ताशी. एवढा घाम आलाय ना आतमध्ये, बनेल पूर्ण भिजले. लय पब्लिक येते इथे, काय बोलू तुम्हाला. संडेला तर खूप गर्दी असते, शनिवारी तर जागा कमी गर्दी आहे, पण रविवार खूप गर्दी. आणि गण्या आणि आयुष एवढं फटाफट 670 झालेत पायऱ्या तसे. आणि गणेश आपला गण्या आणि आयुष एवढ्या फटाफट चढतात आहे ना भाई, काय बोलू. वरती पोहोचले तिकडे. आता वहिनी मोटिवेट झाल्यात, आता ते थांबणार नाहीत बोलल्या. आता बघू आपण पुढे काय होते, पुढच्या रिॲक्शन आपण घेऊ. कितना देर हुआ भाई आके? आधा घंटा अर्धा तास झालाय. आम्ही इकडेच बसलोय कधीपासून. तुम्ही एवढा हळूहळू येतात आहे ना, मी कंटाळलो रे तुम्हाला. कधी तुम्ही फिटनेस बनवा, आम्हाला घाम फुटलाय. कधी जा हम लोग है ना वहीनी के लिए रुके थे उधर, धीरे धीरे आ रहे थे, इसीलिए इन लोगों को क्या मालूम हम लोग की फिटनेस. आणि आता इथे एकदा कॅमेरा फिरव तिकडे. आता आहे ना, मी फोन केला ना खाली, हे लोक खाली होते, फोन केला तर एकदम साफ होतं वातावरण. आता काळे ढग आले तिकडे, एकदम बघा नीट. इकडे पण आलाय काळा ढग, इकडे पण आले. पाऊस पडण्याची शक्यता आहे ना, ते काळे नव्हतं, आता आलं. आपल्याला जायला लागेल. ते लोक कुठे आहेत? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक शॉर्टमध्ये मी एक गोष्ट सांगतो. आपलं आतापर्यंत काय काय चाललंय. आपण सुरू केली होती मुंबई सिरीज, बरोबर. पहिला एपिसोड ऑलरेडी आपण टाकलाय की सिद्धिविनायक बाप्पाचं आपण दर्शन घेतलं. आणि जो दुसरा एपिसोड तो आता अर्धा शूट झालाय, म्हणजे आपण आलोय जीवदानी मंदिरला. तर इथे आपण पहिला गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन, आता देवी माताचं घेणार आहे, जीवदानी मातेचं. आणि आम्ही अर्ध्या मंदिर चढलोय आणि वातावरण एकदम मस्त झालेलं. इकडे गार आहे. आम्ही पहिला जेवढ्या वेळा फिरलो आम्ही तेव्हा खूप उष्णता होती, गरमी होती. आता पावसाच्या वातावरणात हिरवगार आणि इथे मंदिराची शांतता खूप चांगलं वाटतंय. आणि सगळे मित्र बसले, सीड्या जास्त दमलोय, पण मजा येते, एक नंबर मजा येते. तर तुम्ही असेच आमचे एपिसोड बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या GNS क्रिकेटरला पण तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट्स भेटणार. लाईक करा, सबस्क्राईब करा. बांधिलकी श्रीमान फॅमिली पण, आणि आपली ही वेगळी फॅमिली, आपली GNS फॅमिली. मजा येणार तुम्हाला. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट बघायला भेटणार. म्हणजे कसं आम्ही बघा थोडं रिजनल कॉन्टेंट जास्ती बनवते, म्हणजे डिवोशनल. गणपती बाप्पा असेल, देवी बाप्पा असेल. सध्या तुम्ही पावसाच्या ज्या वातावरणात मंदिरं बघायला मजा येणार. तर सध्या आपण मंदिर एक्सप्लोर करायचं आहे. त्यानंतर मार्केट वगैरे तुम्हाला A to Z नवीन गोष्ट बघायला भेटणार. तर तुम्ही सबस्क्राईब करा, बघायचं असेल तर पक्का सबस्क्राईब करा, मजा येणार तुम्हाला. चलो. 1 hour later. तर ह्याच्या बॅक कॅमेऱ्याने मी एकदा बघतोय कसं ब्लॉग करून बनतोय. तर इथे आता पावसासारखं थोडं वातावरण झालंय, जो गार वार लागेल. थांब रे, टच होते. तर मी आता ट्राय करतो थोडंसं ब्लॉग करायचं. आपला आणि भाऊ कंटिन्यू करतोय, तो त्याला दम लागला असेल. तर हवा खूप येते, वारा सुटलाय, मजा येणार आहे. कॅमेरा बंद आहे, नंतर करू. चला. कंटेंट शूट करायला मनाई आहे, पण आपण व्हिडिओ काढणार आहे, तरी पण ट्राय करणार आहे इकडे. आणि इथे व्ह्यू बघा तुम्ही, काय मस्त व्ह्यू आहे. मंदिराची शेवटची पायरी पोहोचले, दर्शन. शेवटची पायरी नाही आहे, पुढे आहे.
शेवटची पायरी आलाय. मंदिर तर लाईनीत उभं राहायचंय, मंदिरात जायचं, देवीचं दर्शन घ्यायचंय आणि हा एपिसोडचा अर्धा पार्ट इथे खतम होईल. पुढचा तुम्हाला थोड्या वेळानंतर दर्शन घेतल्यानंतर. तुम्हाला मी सांगतो, दरवेळेला ना सगळ्या मंदिरामध्ये जे आपले मेन मंदिर आहेत तिकडे शूट करणं अलाउड नाही. पण आपला भाऊ, तुमचा भाऊ रिक्सवरती जाऊन पुन्हा शूटिंग करतो. तर तुम्ही ह्याच्यासाठी आम्हाला एक लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इसमें क्या रुपये तुले लिया ना. जीएनएस बॉयज के नाम पे डोनेशन 105 रुपये. आमच्या आता चॅनलला खूप यश मिळणार आहे. काय बोलायचं, चिटक तर कोणाचेच नाहीये. चिटकले तर काढलं, चिपकत नाही येते ऍक्च्युली, चिपकत नाही ते असे राहतात ते फक्त गॅप. काय नाही, ज्यांना पण भेटेल मदत भेटेल. आता आपलं वहिनी ट्राय करणार आहेत. दाखवा. ह्याला बोलतात भाई असल्या. ये डायरेक्ट दानपेटीत जाणार. यही तो उनका तो ट्रिक ये, मतलब बोली ये प्राइवेसी हो गया त्याने कॉइन चिपकवला, तो पण चिटकला. कॉइन चिटकवला तर चिटकणारच भाई. आपण चिटकवला नाहीये, तो गॅप बनलाय तिकडे ठेवून कॉइन गॅप बनलाय. गॅप मध्ये फक्त ठेवलाय, ते ऍक्च्युली दानच आहे. आणि राजने पण चिकटला बिकटला काय तिकडे गॅप बनली होती, त्या गॅप मध्ये ठेवलाय. जीएनएस बॉयज. शिवांशचे मित्र पण आपण आता बघणार आहे तुम्ही. तर तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही भावांनी कॉइन लावले तिकडे त्या दगडावरती, आणि दोन्ही तिकडे अटकले पण आणि चिपकले पण. तर तुम्ही बघू शकता. आता मला वाटतंय जसं मनापासून की यांची आता ज्यांनी मनामध्ये मुली मागितल्यात त्यांना पण मी मागितलं की आपल्या युट्यूबला जे आपण करिअर चालू केलंय त्याला एक चांगलं यश मिळावं, याचं मी इकडे बोललोय. 2 रुपयात आपल्याला आशीर्वाद भेटतील, पैशाने आशीर्वाद नाही भेटणार. मेहनत आपल्यालाच करायची आहे, पण सक्सेस करून दाखवायचं. माझ्या मित्रासाठीच केलंय, बाकी काय नाही. माझ्या मित्राचा कागद करिअर होऊन देतो. आणि शिवांचे मित्र बघा, शिवांचे मित्र बसले. शिवांश, हे शिवांश, शिवांश. ते बोल ना. रोपवे मध्ये घाबरतो तो. नाही घाबरू नकोस, मी डबल घाबरते. कुणाल भावानं इथून फोन आलाय वहिनीला, आणि कुणालला आम्ही रोपवेने पाठवलं. ते घाबरतोय, कुणाल घाबरतोय.
भावांनो विषय झालाय खोल. आपण वहिनीला आणि कुणाला पाठवलं रोपवेनी, कुणाला लई घाबरलाय. इकडून फोन येतोय की गाडी बंद पडते हे ते. व्ह्यू बघा आता, व्ह्यू बघा. काय बोलतो? मस्त दर्शन झालं, मजा आली. आता पुन्हा बघू कधी जायला भेटतं कुठे तुमच्यासोबत. आता खूप प्लॅन बनणार आहे आमचे भाई. एक नंबर प्लॅन आहे. फक्त सर्वांना वेळ भेटला पाहिजे, तर बाकी मजाच आहे बाय. सोबत जाण्यामध्ये मजा आहे. एकटा माणूस किती फिरणार, किती पण फिरा एकटा माणसाने. त्याची मजा आहे ती कशात नाही. आणि व्ह्यू तर भाई पावसात आला तर मजा. वारा सुटलाय आणि एवढं मस्त वाटतंय ना. आणि मित्रांबरोबर जी मजा आहे ना मित्रांनो, मला खरं सांगतो, मित्रांबरोबर जी मजा आहे ना फिरायची, ती कुठल्या जगामध्ये नाही. भीती वाटते. असं असेल तर मला एवढं भीती नाही. 15 minutes later. तर 15 मिनिटानंतर आपण खाली उतरलोय. पाय एकदम थरथर करतात आहे. आणि आता आपण महाप्रसादासाठी चाललो तिकडं. भंडारे का खाना खाने बैठे, सब लोग हैं यहाँ पे, दूर तक बैठे. भावांनो आपण इकडे आलो होतो आणि नेमका टाइम झाला होता इथे भंडारा म्हणजे प्रसाद भेटतो. तर तो प्रसादचा टाइम झाला आणि आम्हाला भूक लागली. आम्ही बाहेर नाश्ता करायला चाललेलो, चप्पल घेतली तसं त्या वॉचमॅन दादानी बोललो की आता भंडाऱ्याचा टाइम चालू झालाय तर तुम्ही जेवून घ्या. तर आम्ही इथं आलो, लाईनीत उभे राहिलो, एक 20 मिनटं राहिलो असेल. 15 रुपयामध्ये मस्त 2 वेळा जेवण भेटलं. भात होती, मस्त एक वरण होतं आणि चवळीची आमटी होती ना कदाचित. तर मस्त लागलं एकदम. मी तर 2दा खाल्लं, मी खात नाही तरी पण मजा आली. पोट भरले आणि एनर्जी पण. प्रसाद म्हणून खाल्लाय पण मजा आली, सर्वांनी खाल्लं. तर आता निघतोय आम्ही. पाऊस पण पडायला लागलाय मित्रांनो. आता बरं झालं दर्शनामध्ये पाऊस पडला नाही. पाऊस पडतोय. आता चाललोय घरी आपण. आता तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्येच दाखवू आम्ही. वेगळा बिचारा. अगो दाखव ना, चल ना. हे बघा भाऊला पाहिजे खेळायला. काय काय चालू कर ना. काय घेतंय? पक्का तांब आहे. निकल आता है भाई. दादा कितने का है? ओ दादा कितने का है? अरे यार तर भावांनो मस्त दर्शन झालं, थोडी खरेदी केली. तर आता आम्ही निघतोय परत विरार स्टेशनला. रिक्षा बघूया आणि बाकीची गँग बघा इथून छोटे व्हिडिओ घेतात. आणि मागे एकदा व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू डोंगर जो दिसतोय ना, नाद दिसतोय. आपलं मंदिर तिकडे आहे. आपण इथून आता आलो, चाललो या बाजूने सगळे आपली गँग. मस्त मजा आली. ॲक्च्युली ह्या म्हणजे हा पूर्ण सिरीजमध्ये जास्ती पार्ट नाही झाले, दुसराच पार्ट आहे. पण
नवीन मेंबर आले 2 आज, तर त्यांना पण बरं वाटलं, आम्हाला पण बरं वाटलं. आणि बाकी तर काय आता येतच राहणार सगळे, नवीन नवीन माणसं दिसणार तुम्हाला. बघा त्या हेलिपॅड पण आहे, हा बघा हेलिपॅड आहे. ए गाडीवाला या घरचे कचरा आणि काल Arriving on platform number 2 is 15 coach fast local for Dadar, leaving at 12 hours 30 minutes. This train will not halt between Borivali to Andheri, Andheri to Bandra, Bandra to Dadar. अंधेरी स्लो है, एक एक दो का अभी बहुत टाइम है, 1 घंटा है पूरा. अरे काय करते गुड्डे शांत बस. मी बघतोय तू काय एवढं आवडीने बघतोय. चेंज करणे काय. अरे ब्लँकेट दे याच्यात. अरे दे. तर फायनली पोचलो भाई राम मंदिर स्टेशनला. मी तर झोपलेलो ट्रेनमध्ये, कारण लय स्लो चालत होती ट्रेन. गण्यात भाऊ जागा होता, त्याला विचारूया काय झालं. मी जागा होता, मला पण लय झोप येत होती, पण बोरिवलीला थांबली, एवढा वेळ थांबली. परत 3-4 वेळा तर सिग्नल लागला भेंडी, त्यात एक तर दमलेले, वरून स्लोमध्ये चढलेलो, तर आरामात येऊन कंटाळला. आता शेवटी उतरलो, ऑलमोस्ट 2 वाजले. आता बघू जेवायचं काय ते विषय, बाहेर जाऊ खायला, काहीतरी खाऊ मस्त, आणि मग जाऊन आम्ही दुकान लावणार आहे. आणि हे लोक भाऊ आपले आराम करतील. 15 minutes later. आता आम्ही फायनली गुडलकला आलो. जेवू दाबून जेवू. तर आपलं एकदा फिरून झालंय. आपण जीवदानीला फिरून आलो होतो. आपण आपलं राम मंदिर स्टेशनला आलो गुडलकमध्ये. आता मस्त कच्चे करणारे जेवणारे, मस्त जेवणारे लावून. आयुषला पण भूक लागली, शिवांशला पण भूक लागली होती. आणि भाई प्रवास लय थकणारा होता, कारण म्हणजे जाताना खूप एनर्जी होती. मस्त मंदिर चढलो, त्याच्यानंतर वरती जरा वेळ बसलो आपण शांत, प्रसाद घेतला, आलो खाली. आणि त्याच्यानंतर ना मग ट्रेनमध्ये आलो. ट्रेन भाई एवढी लेंदी ट्रेन होती ना, ते 10 थोडंसं चालते थांबते. मी तर बाय मला एवढं काही आठवत नाही, कारण मी झोपलेलो झोपलो तर डायरेक्ट मी गोरेगावला म्हणजे उठलो. आता मस्त जेवणार आहे, त्यानंतर पुढे पण आम्ही सांगू अजून काय करणार आहे. मला वाटते दुकान लावण्याचा पण आम्ही व्हिडिओ दाखवणार तुम्हाला की आपलं स्टॉल कुठे आहे. तर भावांनो, आपलं झालेलं आहे खाऊन बघा. सगळ्यांच्या प्लेट खाली झाल्यात, सगळं संपलेलं आहे. कसं वाटलं जेवण? हॉटेल कपूरवाडा कोणता नाव? यायलाच लागते. हॉटेल कपूरवाडा. नाद करते काय? कसा होता जेवण? एकदम छान होतं. काय खाल्लं बा? माकडाचे अंडे सगळे. आपल्या भावाचा फोटो तर मित्रांनो, आपलं फिरून झाले.
जीवदानी मातेचं दर्शन पण झाले आणि आपलं जेवण पण झाले. आता आम्ही चाललोय घरी. तर तिकडे आता आपण पहिलं शूट करणार आहे, तिकडे जाऊन तिकडे सगळं सांगणार. तर आपला आजचा दिवस आपण संपायला झाला. ऑलमोस्ट दुपारचे 3 वाजलेत. आपण आत्ताची घरी आलो. मस्त जीवदानी मातेचं दर्शन घेतलं, जेवलो. भावाचा बड्डे होता, त्यांनी पार्टी दिली, जेवलो. केक तर कापला नाही, त्याची इच्छा होती. काहीतरी करू आपण, बॅट वगैरे काहीतरी घेऊ. सर्वांना मजा आली ते विचारूया. पण त्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला, हा दुसरा एपिसोड होता आपला मुंबई सिरीज ब्लॉगचा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून कोणती जागा एक्सप्लोर करायची ते पण सांगा. आणि आम्ही प्रयत्न करू की एका वीकमध्ये आम्ही कमीत कमी एक तरी व्हिडिओ बनवू. मोठावाला मिनी ब्लॉग तर असणारच आपले, पण मोठा ब्लॉग जो असतो आपला सिरीजमधला, एपिसोड 2 आहे हा. तर तसेच आम्ही अजून खूप व्हिडिओ बनवणार आहेत. तर एक हप्त्याला तुम्ही विचार करून जा की एक वीकला आम्ही एक बनवणार आहे. तर बाकीच्यांची तुम्ही एकदा रिएक्शन घ्या, कोणाला कसं काय वाटलं त्यांचं मनोगत व्यक्त करा. मजा आली भाई, दर्शन पण मस्त झालं आणि पब्लिक पण आमची होती. मायाने पण आम्हाला खूप काय काय गोष्टी दिली. मस्त जेवण पण भेटलं, मजा आली, खूप मजा आली. मेरे को अभी बहुत मजा आया, खाना भी अच्छा था. तुम्हाला जाऊणार खूप छान दिवस गेला आजचा. दर्शन पण झालं देवीचं, आम्ही मजा पण केली, सगळ्यांना भेटले. माझ्या होणाऱ्या बायकोला पण खूप मजा आली, वहिनीला म्हणजे तुमच्या. असाच आपण करत राहू थोडा थोडा प्लॅन आणि जात राहू कुठे कुठे दर्शन, मुंबई दर्शन करत राहू. मजा आली तुमच्यासोबत. थँक्यू. सब्सक्राइब करो और ज़्यादा से ज़्यादा शेयर करो.